नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज गुढीपाडवा होता. गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना पण खूप सारे शुभेच्छा आणि तुमचं नवीन वर्ष खूप चांगलं आणि खूप आरोग्यदायी जावं. तर उद्या खरं तर आपलं स्वामींचा प्रकट दिन आहे. तर स्वामींच्या प्रकट दिनानुसार आपल्या कंपनीमध्ये म्हणजे नवीन जी कंपनी बनते तिथं एक छोटंसं मंदिर उभा केलं आहे. तर तिथं स्वामींच्या मूर्ती स्थापनाचा कार्यक्रम आहे उद्या. तर त्याच्यासाठी आम्ही आज कंपनीत गेलो होतो. किती काम झाले काय नाही ते बघायला. आणि येता येता थोडीशी चार्जिंग म्हणजे तिथून निघताना 20% चार्जिंग होती. 60 किलोमीटर जायला सांगत होतं. नेक्सॉन EV आहे, जुनी आहे, म्हणजे ज्यावेळेस लॉन्च झाली त्यावेळेसची. तर आम्ही घरी इथून फक्त 1.5 किलोमीटर आहे, 1.5 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. पण चार्जिंग संपली, अख्खी फुल डेड आहे, 0 आहे. तर टोईंग सर्व्हिसवाल्यांना, टाटावाल्यांना फोन केला तर कळलं की जी आपलं डॉक्युमेंटेशनमध्ये पॉलिसी होती टोईंगची ती एक्सपायर झाली आहे. सो आता लोकल टोईंगवाला बघितला की ते जे टाटावाले ते 3,000 बोलवते, लोकलवाला 1,500 करून देतोय. सो बघू आता काय होतं ते तुम्हाला दाखवतो पुढं. तर आता टोईंगवाले आलेत, त्यांच्यासोबत झालं बोलणं. गाडी थोडी मागं ढकलून घेतली आहे. आता टो करायचं आणि निघायचं. इथून आले आत नाही जायचं, तर थांबा इथं. हा लावलाय. ही आता आय थिंक सो खाली घेईल आम्ही आणि ढकलत थोडं पार्किंगपर्यंत घेऊन जाईल. तर आता पोचलो, गाडी लावली जस्ट आणि 0% चार्जिंग म्हणजे 1% लगेच झाली. कशी झाली माहीत नाही. तर पोचलो आता, घरी जातो. आणि खरं तर उद्याचा ब्लॉग करायचा होता मला, पण ह्या इन्सिडन्समुळे मी आत्ताच ब्लॉग सुरू केला. सो भेटू उद्या. उद्याचा स्पेशल दिवस आहे आणि उद्यासाठीच मी ब्लॉग करतो आहे हा. सो माझे ब्लॉग्स परत येतील. मी 3 वर्षांनंतर परत सुरू केले. 3 का 4 वर्षांनंतर ब्लॉगिंग बंद केली होती बिकॉज ऑफ सम पर्सनल रिझन्स. तर आता ओकेजनल ब्लॉग्स येत राहतील माझ्या चॅनलवरतून. तुम्हाला जर इच्छा असेल माझे ओकेजनल ब्लॉग्स बघायचे किंवा स्पेशल इव्हेंट्स किंवा कुठं मी बाहेर फिरायला गेलो तर ब्लॉग्स येतील माझे, तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटू उद्या सकाळी. उद्याचा दिवस काय होईल काय नाही माझ्यासोबत तुम्ही राहतालच. मी तुम्हाला सगळं दाखवेन मी उद्या काय करेल काय नाही. बाय. गुड मॉर्निंग. तर आज आवरण्यामध्येच वेळ गेला म्हणून जास्त काय शूट नाही करू शकलो. तर हा वेदर बघा आजचा खूप भारी आहे आणि तुम्हाला आता मी मूर्ती दाखवतो. ती मूर्ती आपल्याला न्यायची आहे. तर तुम्ही विचार करत असाल ही मूर्ती अशी का ठेवली, तर ह्याच्या मागे एक स्टोरी आहे. चला तुम्हाला सांगतो. 9 दिवस अगोदर 11 मार्चला ऑलरेडी हा स्पेशल डे होता आणि स्वामींमुळं अजून स्पेशल झाला की त्यांनी आम्हाला अक्कलकोटला बोलवलं. तर आम्ही रात्रीच निघालो आणि पहाटे 5 वाजता तिथं पोचलो. तिथं पहाटे 5 वाजता पोचून काकड आरती अटेंड करून आम्ही तिथं थोडा वेळ बसलो आणि तिथलं वातावरण बघून खूप प्रसन्न वाटलं. मूर्ती घेऊन आलो थोड्या वेळानंतर आणि तिथं एका गुरुजींना आम्ही मूर्ती दिली. त्यांनी मूर्ती त्या महादेवांच्या पिंडेला म्हणजे जिथं स्वामींचं मुकुट लागतं तिथं त्याचा स्पर्श करून आम्हाला मूर्ती आणून दिली. तर रात्री प्रवास करून खूप थकलो होतो म्हणून एक रूम घेतली. तिथं सगळे फ्रेश झाले आणि नंतर आम्ही निघालो स्वामींच्या समाधी मठाकडे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामींच्या समाधी मठामध्ये त्या मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर आम्हाला सांगितलं त्यांनी की ती मूर्ती
धान्यामध्ये ठेवून न्या. जोपर्यंत तुम्ही मूर्ती स्थापन करत नाही तोपर्यंत ते धान्याच्या पिशवीमध्येच मूर्तीला राहू द्या. तर आता मूर्ती घेऊन आम्ही कंपनीकडे निघालो. तर आता पूजेची म्हणजे तयारी चालली. ते काका लोक तयारी करतात ते. हे मंदिर आहे. खूप भूक लागली होती. नाश्त्यामध्ये खिचडी होती तर मस्त खिचडी खाल्ली. थोडाफार फोटोशूट केला यांचा आणि पुढच्या तयारीला लागलो. तर पूजा आता सुरू झाली. मम्मी पप्पा हे लोक म्हणजे काका वगैरे बसलेत सगळे. आता घरी आपले आई वगैरे आहेत, आंटी वगैरे, तर त्यांना आणायचे. मी निघतो. या दादाला काय माहिती काय झालंय. ह्याने असा रोड क्रॉस केला मला ते कळलं नाही. बघितलं का तुम्ही? सो आत्ता आपण घरी पोचलोय. ॲट द सिमिलर टाईम तिकडं पूजा सुरू झालेली आहे. यांचं आवरून नव्हतं झालं म्हणून थोडा वेळ लागला. अर्धा तासानंतर निघालो तर बघितलं ट्रॅफिक खूप होतं. मी बघू शकतो ट्रॅफिक. तर आज गावाचा उरूस पण होता, पेरंगुट गावाचा. सो हा कॅम्प एरिया आहे. तुम्ही कॅम्पवरती गर्दी बघू शकता. खूप गर्दी होती भयान. तर गाडीला पण भूक लागली थोडीशी, तर तिचं पण पोट भरू आणि निघू इथून. थोडं लेट झालं पोचायला. अभिषेक सुरू झाला होता. जेवढी जण होते तेवढे सगळ्यांनी अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मूर्ती घेऊन अख्ख्या कंपनीची प्रदक्षिणा झाली. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोट दाखवे स्वामी. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 अंतर जरी
वायवे नमः स्वाहा सोमाय नमः स्वाहा ईशानाय नमः स्वाहा ईशानाय इदं रे तरी मूर्तीतच दोहा शोधतो लखवून वाटेवरती जिव्हाळ्याची उब शोधतो रीती संसाराची घागर नामाने मी आज भरते लक्ष ठेव माऊली कृपेचे सार घालते सर्वदेशाभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुरब्रह्मस्वामीश्वरा चिन्ताक्लेशकरगुरुकमभेदेशान्तरापाठवी हे रम्भागणनायका त्रिशुका भक्ता बहुतोषवी प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि ओम. तर आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आता होम कंटिन्यू परत. हे आता लास्ट पूजा जे काय राहिले ते याच्यानंतर ही सगळी प्रोसेस संपली, म्हणजे पूजेची प्रोसेस संपली. आता इथून पुढं 6 वाजता म्हणजे 6 वाजता सुरू होईल, त्यावेळेस लोक यायला सुरू होतील. तर 6 वाजता जेवणाचा कार्यक्रम आहे. तर दाखवतो तुम्हाला तयारी केवढी झाली आहे ती. तर ही तयारी चालली संध्याकाळची. संध्याकाळी 6 म्हणजे जेवायला येणार आहेत ना लोक, जेवण संध्याकाळी. तर आता जस्ट पप्पांचा बोल आला इथं पहिली नवीन मशीन आली ना कंपनी, फर्स्ट मशीन, तो तिची पूजा करायची. सो ह्याची पूजा करू आता आपण. तर आता मशीनची पूजा झाली. एक नवीन म्हणजे आता जस्ट मशीन आली, 1 आठवडा झालं. तर असे अजून मशीन्स येतील. म्हणजे ह्याच्या ओपनिंगच्या वेळेस तुम्हाला कळेलच कसं काय आहे ते. ओपनिंगची व्हिडिओ नाही, ही व्हिडिओ फक्त आपले मूर्ती स्थापनाची मंदिराची. सो ह्याच्यात मी इतकं या शॉपबद्दल डिटेल नाही राहणार. पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे जो ओपनिंगचा ब्लॉग असेल त्यात मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. ह्या शॉपमध्ये म्हणजे सगळ्या नवीनच मशीन येतील. जो जुनं युनिट आहे ना ते तसंच राहणार आहे. आणि ह्या शॉपमध्ये ऑलमोस्ट सगळ्या नवीन मशीन्स येतील. आता 5:55 झालेत म्हणजे ऑलमोस्ट 6. तर पहिली पंगत बसती. आता शिरवळची पंगत बसेल का की त्यांना परत लांब जायचं आहे. सनसेटच्या वेळेस जी मूर्तीवरती लाईट येते ती तुम्ही बघा, किती सुंदर आहे. आता इथला सनसेट दाखवतो. सनसेट इथला मस्त आहे. संध्याकाळच्या आरतीची तयारी चालली. जय श्री
तर संध्याकाळची आरती झाली. तुम्ही वेदर बघा किती सुंदर आहे इथलं. तर आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला, सगळ्यांना खूप आवडला. जर स्वामींबद्दल बोलणं झालं तर स्वामींना आम्ही इतकं का मानतो त्याच्यामागं खूप रिझन्स आहेत. कितीही मोठी अडचण असली, एकदा स्वामींकडे जाऊन आली की त्याचं काही ना काही सोल्युशन भेटतं. आत्ता ज्या कंपनीच्या प्लांटवरती आपण आज मूर्ती स्थापन केली, ती कंपनी एका काळी बंद झाली होती. तर ती परत सुरू होण्यामध्ये आणि जे अडचणी आल्या पुढं पण ते पण सॉल्व करण्यामध्ये स्वामींचा खूप मोठा हात आहे. आणि आम्ही त्यांना खूप मनापासून मानतो. की मी ज्या वेळेस मला असं वाटतं ना कुठली गोष्ट की मी करू शकत नाही, मी फक्त त्यांचे हे शब्द आठवतो की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आणि बास. हे शब्द ऐकल्यावरती आपोआप आतून एनर्जी येते की ती गोष्ट मी करू शकतो. 10:30 वाजले. आता ह्यांचं पण झालं आवरून मस्त पॅकिंग चालले. आम्ही पण म्हणजे मी जरा बिझी होतो म्हणून मी शूट नाही करू शकलो काय. तर आता बघू, निघायचं थोडं घरी. बाकीचे थोडे राहिले ते हे सगळं उरकून निघू आम्ही पण. याच्यानंतर आम्ही घरी गेलो, घरी पोचलो. कधी झोपलो, कधी झोप लागली, काहीच कळलं नाही. इतका कंटाळा आला होता. सो व्लॉगची एंडिंग मी तर काही शूट करू शकलो नाही. पुढच्या वेळेस मी व्लॉगची एंडिंग शूट करील. सो ह्यावेळेस मला माफ करा. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. येतो मी. काळजी घ्या.